बोला बोला बळमाच्या नावानं चांगवलं। ईश्वर जेव्हा माणसाचे रूप धरून या जगात अवतरतो तेव्हा माणसाला आवश्यक असलेले ते शिष्टाचारही तो पाळतो। आई वडिलांची आज्ञा पाळणे, त्यांची सेवा करणे, सद्गुरूंना शरण जाणे, त्यांची आज्ञा पाळणे, त्यांची सेवा करणे, तीर्थयात्रा करणे वगैरे अशा प्रकारच्या क्रिया देवाला सुद्धा करून दाखवाव्या लागतात। बाळूमामा ऐन तारुण्यात होते, अजून 20ही ओलांडली नव्हती। त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेले होते। तिकडे पाऊस फारच कमी होता। श्रावण चालू असतानाही रखरखते ऊन पडले होते। पिके उगवताना जळाली होती। मोठमोठ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या। दुष्काळाची भयानक चिन्हे जाणवत होती। त्यावेळी कटकुळ नावाच्या खेड्याच्या शिवारात मामांची बकरी होती। फार तहानल्यामुळे हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते। तेव्हा एक जुनी खोल पडकी विहीर त्यांना आढळली। तेथे खोलवर थोडे पाणी होते। विहिरीत उतरणे धोक्याचे होते, परंतु तहान फार तीव्र होती म्हणून मामा त्या विहिरीत उतरले आणि पाणी प्यायले। पाणी घेऊन वर येणे महाकठीण होते, तरीही थोडेसे पाणी घेऊन मोठ्या सावधानतेने ते कसेबसे वर आले। बाळूमामा विहिरीच्या बाहेर येऊन पाहतात तो 2 जटाधारी बैरागी तेथे उभे होते। त्यांची वस्त्रे भगवी होती। ते वयोवृद्ध असले तरीही तेजस्वी दिसत होते। बाळूमामांना ते बैरागी म्हणाले, बाळ, आम्ही तहानलेले आहोत। आम्हाला कुठे पाणीच मिळाले नाही। तू थोडेसे पाणी आम्हाला आणून दिलेस तर देव तुझे कल्याण करेल। ज्याचे परोपकारापासून देहच नव्हते अशा मामांना त्या वृद्ध वाटसरूंची दया आली। त्यांच्याजवळ भरलेला पाण्याचा तांब्या त्यांनी त्यांना दिला। त्या एका तांब्याने त्यांची तहान भागली नाही म्हणून त्या साधूंनी अजून पाणी मागितले। तेव्हा त्यांना तिथेच थांबण्यास सांगून मामा विहिरीत उतरले। विशेष म्हणजे भरलेला पाण्याचा तांब्या घेऊन येताना त्यांना स्वतःचे प्राणही धोक्यात घालावे लागले होते। अखेर मामाने थंडगार पाणी अतिथींना प्यावयास दिले। अशी 2-4 वेळा पाणी आणण्याची सत्व परीक्षा मामांची झाली होती। या तरुण मुलाची असामान्य निष्ठा पाहून बैरागी अगदी आनंदी होऊन मामावर प्रसन्न झाले। त्यांनी मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला। मामांनीही त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवून वंदन केले। त्यावेळी 2 साधूपैकी वयाने मोठे असणाऱ्या साधूने मामांना आशीर्वाद देऊन म्हटले, बाळ, तुझा स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा पाहून आम्ही प्रसन्न झालो आहोत। यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल। तू जे जे करण्यास ठरवशील ते यशस्वी होईल। यानंतर बघता बघता हे अलौकिक सत्पुरुष अदृश्य झाले। ते कोण होते हे असामान्यांना सांगता येणे कठीण, परंतु मामांना कदाचित त्यांची ओळख असेल। भगवान शंकर महाविष्णूंना मामा गुरु मानतात, त्यांचे दैवत मानतात। कदाचित महाविष्णू आणि देवर्षी नारद असे दोघेजण साधूंच्या वेशात आलेले असावेत। हा प्रसंग मामाने पुढील आयुष्यात एकनिष्ठ अशा भक्ताजवळ बोलल्याचे सविस्तरपणे न सांगता सारांश रूपात सांगितलेले आढळते। मारुती गुंडू घाटगे, मुक्काम कोलेवाडी ता कागल, जिल्हा कोल्हापूर या 80 वर्षाच्या वृद्ध भक्ताने मामांच्या मुखातून हे ऐकले होते। तथापि ती गोष्ट कुठेही बोलता कामा नये अशी सक्त ताकीद त्यांना मामाने दिली होती। आपल्या आनंदाच्या लहरीत मामा असामान्य असा अनुभव बोलून गेले होते। महापुरुष आपल्या तपाबद्दल बहुधा स्पष्ट असे कुठे बोलत नसतात, त्यामुळे त्यांच्या तपश्चर्याबद्दलचे गूढ वलय कायम असते। आपले पुण्य आणि तप आपण मुखाने बोलू नये असे शास्त्रग्रंथात सांगितलेले आहेत। त्याप्रमाणे त्याचे न बोलणेच योग्य आहे। बोल बोला बळमाच्या नावानं चांगवलं।